आज संपूर्ण देशात शिवजयंतीचा उत्साह आहे। या निमित्ताने पुण्यात लाल महाल येथून शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्याची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। वैशिष्ट्य म्हणजे सलग 12व्या वर्षी काढल्या जाणाऱ्या या मिरवणुकीत सरसेनापती, सरदार, सुभेदार, वीर मावळे आणि वीर मातांच्या तब्बल 90 ते 100 स्वराज्य रथांचा सहभाग होता। या संपूर्ण शिवसोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धेश शिगवन यांनी। राज्यासह देशभरात आज शिवजयंतीचा उत्साह दिसून येतोय। याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या पुण्यात सुद्धा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। आज शिवजयंतीच्या निमित्ताने पुण्यात लाल महाल पासून भव्य रथयात्रा मिरवणूक काढण्यात आली। या रथयात्रेत जिजाऊ मासाहेब, शहाजी महाराज, शिवज्योत या मानाच्या मुख्य स्वराज्य रथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीरबाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, कृष्णाजी नाईक बांदल, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्यासह सुमारे 24 पेक्षा अधिक मानाची स्वराज्य घराणी सहभागी झालेत। या रथयात्रेत सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कल्याण व शिवडे गावातील डिंबळे सर पाटील यांच्या वंशजांचा रथ सुद्धा सहभागी झाला होता। या रथाबद्दल त्यांनी अधिक माहिती दिली आहे, पाहूयात। प्रथमतः तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। गेले 12 वर्षे जरी ही तपपूर्ती झाली असेल आणि आम्ही गेले 4 वर्षाला आम्ही या सोहळ्यात सहभागी आलोय। सिंहगड किल्ला माहिती असेल, सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी ऐतिहासिक कल्याण गाव आहे। त्या गावातील डिंबळे सर पाटील आणि शिवरे गाव ह्या महाराष्ट्रातील सर्व डिंबळे सर पाटीलांच्या वतीने ही महाराजांना मानवंदना देण्यासाठी गेले 3 वर्ष झाले आम्ही इथे सहभागी होत आहे। काय सांगाल, काय तुम्ही हा पाहू शकाल तर फुलांची आरस केलेली आम्ही यावर्षी गजदंत आहे, त्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची बसलेली एक मूर्ती आम्ही तिथं ठेवलेली आहे। आणि आता शिवकालीन पारंपरिक खेळ आणि आमच्या घरातील सर्व मित्रपरिवार, बॅच, बिल्ले, फेटे आणि जेवण असा तो सोहळा इथं दुपारी 2 वाजता 1 वाजता सगळे येतात। इथून तो रथ मार्गस्थ होतो, लाल महालाला फेरी मारून शनिवारवाड्याच्या पलीकडनं शिवाजी कोर्टापाशी आपण तो तिथं समाप्ती मानवंदना मुजरा शेवटचा असतो आपला तिथं। धन्यवाद। या रथयात्रेस आमदार रवींद्र धंगेकर तसेच खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रशांत जगताप यांनी उपस्थिती दर्शवून या सोहळ्याचा आनंद घेतला। तसेच सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या। तसेच या सोहळ्यामध्ये विशेष आकर्षण ठरले ते मर्दानी खेळ, तलवारबाजी, लाठीकाठी, दांडपट्टा अशा विविध मर्दानी खेळ या भव्य रथयात्रेदरम्यान सादर केले गेले। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिन आहे आणि अर्थातच आपण पुण्यनगरीमध्ये आहोत। पुण्यामधील शिवनेरी गडावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता आणि त्याच पुण्यामध्ये आता उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। आपण लाल महाल परिसरामध्ये आहोत। लाल महाल परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे लहानाचे मोठे झाले होते आणि त्याच परिसरामध्ये आहोत। या परिसरामधून सकाळी 10 वाजताच्या सुमारास रथयात्रेला सुरुवात झालेली आहे। मानवंदना देण्यासाठी रथयात्रा या ठिकाणी निघालेली आहे आणि आपण पाहताय माझ्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रथ आहेत जे अजूनही मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी आपला नंबर कधी येईल ह्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। मानाचा पहिला रथ, दुसरा रथ, तिसरा रथ असे करून एक रथ निघालेले आहेत। उत्सव समितीचा सुरुवातीला या ठिकाणी पहिला रथ निघाला, त्याच्यामधून वेगवेगळ्या घराण्यांचे रथ निघाले। त्याच्यामध्ये कान्होजी आंग्रे घराणे असेल, जेधे घराणे असेल, तानाजी मालुसरे यांचं घराणं असेल, शेलार यांचं असेल, त्याचबरोबर सरसेनापती हंबीरराव मोहिते असतील, अशा वेगवेगळ्या वीर मावळ्यांच्या घराण्यांचं पूर्वजांनी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी रथ काढल्याचं पाहायला मिळतंय आणि अजूनही काही रथ या ठिकाणी प्रतीक्षेमध्ये। एकूण जर पाहायला गेलं तर आज या ठिकाणी 100हून अधिक रथ या उत्सवामध्ये सहभागी झाल्याची माहिती प्राप्त झालेली आहे। हे रथ या ठिकाणी लाल महाल परिसरामधून निघणार आहे, त्यानंतर शिवाजीनगर मार्गे ते या ठिकाणी ह्या परिक्रमेची, प्रदक्षिणेची सांगता करणार आहेत आणि ह्या संपूर्ण रस्त्यावरती जात असताना ठिकठिकाणी चौकांमध्ये ढोल ताशा असेल, त्याचबरोबर लाठीकाठीचा खेळ असेल, मर्दानी खेळ असेल, अशा विविध खेळांच्या माध्यमातून या ठिकाणी हे उत्सव साजरे होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज आपण सकाळपासूनच बघतोय की मुली असतील, त्याचबरोबर मुलं असतील, मोठ्या संख्येने या ठिकाणी उत्साही वातावरणामध्ये येत आहेत। लाठीकाठीचा खेळ करू नका, अगदी चिमुकल्यांपासून शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेले चिमुकले आपण पाहिलेले आहेत। पारंपरिक वेशभूषेमध्ये असलेली मराठी लोक आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत। एवढंच काय तर शिवाजी महाराजांच्या ह्या
इतिहासापुढे ज्यांनी ज्यांनी नतमस्तक झालेले आहेत, ज्यांनी ज्यांनी हा इतिहास एक फार मोठी गोष्ट म्हणून स्वीकारलेली आहे, अशी जगभर लोक आहेत. त्यातील फॉरेनर लोक सुद्धा आज या ठिकाणी आल्याचं आपण पाहिलेलं आहे. या संपूर्ण उत्सवामध्ये फॉरेनर मधील आलेले पर्यटक असतील ते लोक देखील अगदी आवडीने या ठिकाणी शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी त्या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहिलं. एकूण असा हा उत्साही सोहळा पुण्यामध्ये सध्या सुरू असल्याचं आपण पाहतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरजसह मी सिद्धेश, न्यूज अनकट, पुणे.